शेषनागाने आपल्या फणांवर पृथ्वीला का धारण केले? आपण शेषनागाने त्याच्या फणांवर पृथ्वीला धारण केल्याचे खूप वेळा पाहिले असेल, पण तुम्हाला हे माहीत आहे का, शेषनागाने त्याच्या फणांवर पृथ्वीला का आणि कोणत्या प्रकारे धारण केले होते? चला तर मग पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. या गोष्टीचे वर्णन आपल्याला महाभारताच्या आदी पर्वमध्ये मिळते. महर्षी कश्यप यांच्या 2 पत्नी कद्रू आणि विनीताने एक शर्यत लावली होती. शर्यत धोका करून जिंकण्यासाठी कद्रूने तिच्या सर्व पुत्रांना तिची मदत करण्यासाठी सांगितले होते, पण काही सर्व पुत्रांनी धोका करून तिची मदत करण्यास नकार दिला. तेव्हा कद्रूने त्या सापांना, ज्यांनी तिची आज्ञा मानली नाही, त्यांना शाप दिला होता. शापाचे निवारण न मिळाल्यामुळे सगळ्या सर्पांनी एकत्र येऊन या विषयावर विचार केला. त्या सर्पांमध्ये एक शेषनाग सुद्धा होता. तेव्हा त्याने त्याची माता कद्रू आणि अन्य सर्प यांची साथ सोडून कठीण तपश्चर्या आरंभ केली. तो त्याच्या व्रताचे पालन करत फक्त हवा पिऊन राहत असे आणि त्याने त्याच्या इंद्रियांना वश करून गंधमादन, बद्रिकाश्रम, गोकर्ण आणि हिमालय या क्षेत्रांमध्ये एकांतवासात राहिला. जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी पाहिले की शेषनागाच्या शरीराचे मांस, त्वचा आणि नाडी सुकली आहे, तेव्हा ब्रह्मदेवांनी त्याचे असे हाल पाहून त्याच्याजवळ येऊन हे म्हटले की तू तुझ्या तीव्र तपश्चर्येने प्रजेला संतप्त का करत आहे? या घोर तपश्चर्येचा उद्देश काय आहे? प्रजेच्या हिताचे काम का करत नाही? तुझी इच्छा काय आहे सांग. हे ऐकून शेषनाग म्हणाला, भगवंत, माझे सगळे भाऊ मूर्ख आहेत, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर राहायचे नाही. तुम्ही माझ्या इच्छेचे अनुमोदन करा. ते एकमेकांबरोबर शत्रूसारखे लढत राहतात, त्यामुळे त्यांना वैतागून मी तपश्चर्या करत आहे. ते माझे भाऊ आहेत. आता मी तपश्चर्या करून या शरीराचा त्याग करेन. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, माझ्यापासून तुझ्या भावांचं वागणं लपलेलं नाही. मातेच्या आज्ञेचे पालन न केल्यामुळे ते स्वतःच संकटात सापडले आहेत. मी त्याचे उत्तरसुद्धा शोधले आहे. आता तू त्यांची चिंता सोडून तुला जे पाहिजे ते वरदान माग. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, कारण सौभाग्यवश तुझी बुद्धी धर्मामध्ये अटळ आहे. तुझी बुद्धी नेहमी अशीच बनवून राहो. तेव्हा शेषनाग म्हणाले, पितामह, मला हेच वरदान पाहिजे की माझी बुद्धी धर्म, तपस्या, शांतीमध्ये राहो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, शेष, मी तुझ्या इंद्रिय आणि मनाच्या संयमाने खूप प्रसन्न आहे. माझ्या आज्ञेने तू प्रजेच्या हितासाठी काम कर. ही सगळी पृथ्वी, पर्वत, वन, सागर, ग्राम, विहार आणि नगरांसहित हलत राहते. तू पृथ्वीला अशा प्रकारे धारण कर की ज्यामुळे ती स्थिर राहील. ब्रह्मदेवांचे हे बोलणे ऐकून शेषनाग म्हणाले, मी तुमच्या आज्ञेचे पालन करेल. मी पृथ्वीला अशा प्रकारे धारण करेल की ज्यामुळे ती हलणार नाही. तुम्ही पृथ्वीला माझ्या डोक्यावर ठेवा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, शेष, पृथ्वी तुला मार्ग देईल. तू तिच्यामध्ये जा. तू पृथ्वीला धारण करून माझे मोठे काम करशील. अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार शेषनाग भूविवरमध्ये प्रवेश करून खाली गेले आणि समुद्राने घेरलेल्या पृथ्वीला डोक्यावर घेतले आणि तेव्हापासून पृथ्वी स्थिर आहे. अशा प्रकारे शेषनागाने पृथ्वीला आपल्या फणांवर धारण केले. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.